अनेक पदावर आपले लोक त्या ठिकाणी काम करतात, पण ते घडवण्याचं काम या क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेने केलं. शेतीशी रिलेटेड कुठले अभ्यासक्रम येणं गरजेचं आहे? नुसतंच पारंपरिक शिक्षण देऊन आपल्याला तिथून पुढे चालणार नाही. मी 5 वर्ष काम केलं नाही असं काही नाही, काम झालं, परंतु त्या कामावर मी समाधानी नाही. तिला मूर्त स्वरूप देण्याचं काम आमचं येणारं संचालक मंडळ निश्चितपणे करेल. नमस्कार, मी माधुरी कुमकर. फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत. फक्त राज्यच नव्हे तर देशभरातील वंजारी समाजाची एकमेव शैक्षणिक संस्था असलेल्या नाशिक जिल्ह्यातील वसंतराव नारायणराव नाईक शैक्षणिक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक होते आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं विविध चर्चा घडत आहेत आणि याच अनुषंगानं आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत दिगंबरजी गीते. फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक होते आहे आणि तुम्ही जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे, शिक्षण आणि समाज कल्याण विभागामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि या संस्थेमध्ये तुम्ही 1999 पासून कार्यरत आहात. मात्र सध्या या निवडणुकीच्या निमित्ताने तुमचं व्हिजन काय आहे? तुमची निवडणूक लढवण्याबाबतची भूमिका नेमकी काय आहे? येत्या 27 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रामधील क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेची निवडणूक होते. ज्या यशवंतराव चव्हाण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यांना ज्यांनी घडवलं, राज्याचं पहिलं मुख्यमंत्री पद मिळवून दिलं, असे स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या नावाने ही संस्था कार्य करते. मी 1999 पासून या संस्थेमध्ये काम करतो आहे आणि काम करत असताना आजच्या काळामध्ये आपण बघितलं आहे, आता पारंपरिक शिक्षण देण्याचे दिवस या ठिकाणी राहिलेले नाही. आता व्यावसायिक शिक्षणाची गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यामध्ये कृषी प्रधान देश आपला आहे, कृषी प्रधान जिल्हा आमचा नाशिक जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा हा एक्सपोर्ट होतो दुसऱ्या देशामध्ये, द्राक्ष एक्सपोर्ट होतात आणि काल परवा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कांदा काय असतं हे परवाच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं आणि या ठिकाणी देशाचे राजकारण बदलण्याची ताकद ही कृषी क्षेत्रामध्ये आहे. परंतु आपल्या क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेकडे इतर कॉलेज आहेच, ते डिग्री आहे, डिप्लोमा आहे, BBA BCA, तुमचं D.Pharm B.Pharm आणि इतरही आपले कॉमर्स आर्ट सायन्स ITI हे कॉलेजेस आहेत. परंतु आपल्याला व्यावसायिक शिक्षणाची गरज खूप मोठ्या प्रमाणात आहे. कारण ग्रामीण भागामधून जे मुलं नाशिकमध्ये येतात त्यांना शिक्षणाची दारं आपल्याला उघडं करून देणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये ॲग्रिकल्चर कॉलेजची गरज नितांत आहे. तुम्ही जसं की आत्ता जो उल्लेख केलेला आहे, कारण तुम्ही स्वतः ग्रामीण भागाशी शेतीशी निगडीत कार्यरत आहात, काम करत आहात, मग याच अनुषंगाने संस्थेमध्ये शेतीशी रिलेटेड कुठले अभ्यासक्रम येणं गरजेचं आहे, त्यासाठी तुम्ही कसे प्रयत्नशील आहात? आता शेतीशी निगडीत म्हटलं तर आता BSc ॲग्रीचं जे काही ॲग्रिकल्चर कॉलेज आहे हे आणणं नितांत गरजेचं आहे. कारण बहुतांशी संस्थेमध्ये जे काही आपले ग्रामीण भागामध्ये आपला समाज आहे त्याच्यामध्ये बहुतांशी लोक शेती करणारे आणि त्यांच्या मुलांना नुसतंच पारंपरिक शिक्षण देऊन आपल्याला तिथून पुढे चालणार नाही. आपल्याला व्यावसायिक शिक्षण देण्याची खूप मोठी गरज या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये कृषी महाविद्यालय जर झालं तर निश्चितपणे दिंडोरीसारख्या तालुक्यामध्ये आपली काही संस्थेची जमीन पण आहे आणि त्या जमिनीचा उपयोग करून जर ॲग्रिकल्चर कॉलेज जर मिळवलं तर आपल्या समाजाची मोठी सोय त्या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे अजून दुसरी एक आपली सिन्नरला मोठी एक 13.5 एकर जागा आहे आपली, सिन्नर शहराला लगत आहे आणि तिथं आता आपण मोठी 6 कोटीची इमारत त्या ठिकाणी उभी केलेली आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक शैक्षणिक झोन तिथं आपल्याला उभा करू शकतो आपण. त्या ठिकाणी आता फक्त ज्युनियर सिनियर कॉलेज आपण चालू केलेले आहे, परंतु तेवढ्यावर आपल्याला काम करता येणार नाही. तिथं आपल्याला लॉ कॉलेज केलं पाहिजे. तिथं आपल्याला काळाची गरज आहे, प्रत्येकजण आता इंग्लिश माध्यमांच्या शाळांकडे जाऊ राहिला आहे. इंग्लिश माध्यमाची शाळा त्या ठिकाणी सुरू करणं खूप गरजेचं आहे. कारण सिन्नरचं भौगोलिक काम असं आहे का सिन्नरच्या प्रत्येक गावच्या वंजारी समाजाच्या माणसाला सिन्नरला यावं लागतं. ग्रामीण भागात कुठेही कॉलेजेस नाही आणि त्याच्यामुळे त्यांना सिन्नरमध्ये येऊन त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यावं लागतं आणि त्या ठिकाणी आपल्याला लॉ कॉलेज पण आपण काढू शकतो, इंग्लिश मिडियम स्कूल काढू शकतो, आर्किटेक्ट कॉलेज काढू शकतो, MBA कॉलेज काढू शकतो. आणि नाशिकमध्ये सुद्धा आता मखमालाबादला आपलं मोठी बिल्डिंग आपण तिथं पण 7 कोटीची बिल्डिंग आपण जवळपास उभी केलेली मखमालाबाद आता कॉर्पोरेशन एरियामध्ये. तिथं सुद्धा आपल्याला
कमर्शियल काही संस्थेला उत्पन्नाच्या दृष्टीनं काही कोर्सेस आपण चालू केले पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपल्याला DMLT कॉलेज आहे, नर्सिंग कॉलेज आहे, तुमचं फिजिओथेरपीचं कॉलेज आहे. असे काही व्यावसायिक शिक्षणाचे जर काही आपण त्या ठिकाणी आणले तर ग्रामीण भागातल्या मुलांना रोजगार मिळवण्याची संधी त्या माध्यमातून मिळणार आहे आणि वंजारी समाजाच्या मुलांना खऱ्या अर्थानं स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी संधी त्या कोर्सेसच्या माध्यमातून मिळणार आहे. आपल्याला माहिती आहे स्पर्धेचं युग आलेलं आहे. स्पर्धेत टिकायचं असेल तर तुमच्याकडे गुणवत्ता पण तेवढीच पाहिजे बरोबर. आणि गुणवत्ता नसेल तर तुमच्या बघतो आपण महाराष्ट्रातल्या इतरही संस्था अनेक ठिकाणी, परंतु या ठिकाणी ह्या लोकांची गरज काय. आता मी पण गेल्या 20 वर्षापासून या चळवळीत काम करतो शिक्षण क्षेत्राच्या. त्याच्यामध्ये आता आम्ही जे काही पॅनल आता उभं करतोय त्याच्यामध्ये स्वतः हेमंत धात्रक हे विद्यमान सरचिटणीस आहे आणि आर्किटेक्ट आहे. नाशिक शहरामध्ये त्यांचं नावलौकिक नाव आहे. वास्तुशास्त्रामध्ये 1 नंबरचं काम नाशिकमध्ये आहे. मग तानाजी जावभावे कायद्याची पदवीधर आहे. ॲडव्होकेट PR गीते ते पण कायद्याची पदवीधर आहे. मी स्वतः माझं पण डबल ग्रॅज्युएशन आहे. बरं. आणि अशा शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची गरज शैक्षणिक संस्थेला खऱ्या अर्थानं असते. मग त्याच्यामध्ये विश्वासामध्ये सुद्धा आमच्याकडे दामण्णा मानकरे चांगले ते साहित्यिक आहे, चांगलं काम त्या ठिकाणी ते करतात. आणि इतरही बी जे काही संचालक असतील, आम्ही ज्या काही महिला संचालक घेणार आहे त्या पण आमच्याकडे उच्च शिक्षित राहणार आहे. कारण या संस्थेची उंची वाढवण्याचं काम येणाऱ्या संचालक मंडळाला करायचं आहे. मी 5 वर्ष काम केलं नाही असं काही नाही, काम झालं, परंतु त्या कामावर मी समाधानी नाही. कारण जे काम ज्या पद्धतीनं एक कल्ली कारभार त्या संस्थेमध्ये झाला, कामाचं विकेंद्रीकरणही झालं पाहिजे. सर्वांना सोबत घेऊन जे संस्थाचालक असतात त्यांनी काम केलं पाहिजे. पण विद्यमान संचालक मंडळामध्ये ते तसं घडलंच नाही. एकला चलोची भूमिका त्यांनी घेतली आणि म्हणून मला सत्तारूढ गटामधून यांच्या पॅनलमध्ये मला यावं लागलं. निश्चितपणे हे तुल्यबळ पॅनल झालेलं आहे. समाजाला माहिती आहे ह्या संस्थेत गरज कोणाची. इथं गेले तर संस्थेचं व्हिजन कोणाकडे आहे, संस्था वाढेल कशी हे समाजाला पण माहिती आहे. समाज जरी आमचा थोडा ग्रामीण भागामध्ये जास्त असला तर त्यांना सगळी कल्पना आहे का या संस्थेमध्ये. आता माझ्यासारखा माणूस जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण आणि समाज कल्याण समितीचं काम केलं, जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असताना कृषी सभापती म्हणून काम केलं, मी कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक राहिलो, मी जिल्हा खरेदी विक्री संघाचा संचालक राहिलो. म्हणजे कृषी खात्यात आणि शैक्षणिक खात्यामध्ये त्याच्यामध्ये बरंचसं काम मी केलेलं आहे. आणि म्हणून एक चांगल्या लोकांना एकत्र आणून हे पॅनल घेऊन आम्ही सभासदांच्या समाजाच्या समोर जाणार आहोत. निश्चितपणे समाजसुद्धा आम्हाला न्याय देईल अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही संस्थेमध्ये शेतीशी संबंधित कोणतं शिक्षण महत्त्वाचं आहे त्या संबंधीचं तुमचं जे विजन आहे ते मांडलेलं आहे. मात्र यासोबतच संस्थेमध्ये शाळा असतील, महाविद्यालय असतील, शिक्षक, विद्यार्थी यांच्या सक्षमीकरणासाठी कोणकोणत्या उपाययोजना राबवणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? आपल्याला माहिती दर 25 वर्षांनी नवीन शैक्षणिक धोरण येत असतं. आता ते 25 वर्ष पूर्ण झालेले आणि शिक्षणाचं तुम्हाला माहिती आहे आता व्यापारीकरण झालेलं आहे. आता ज्याच्याकडे गुणवत्ता आहे, ज्याच्याकडे पारदर्शकता आहे, ज्याच्याकडे विश्वासार्हता आहे तेच लोक उद्याच्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये टिकणार आहे. आणि असे टिकणारेच लोकांना सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी या संस्थेच्या उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सामोरे जात आहोत. कारण आम्ही बघतोय या ठिकाणी नाशिकला जे आपल्या कॅनडा कॉर्नरला आपला जो कॅम्पस आहे, आज मोठा कॅम्पस आहे, 7-8 हजार विद्यार्थी इथं शिक्षण घेतात. तिथं D.Pharm आहे, B.Pharm आहे, डिग्री, डिप्लोमा आहे, BBA, BCA, ITI आहे आणि मोठा कॅम्पस आहे. त्या ठिकाणी आम्हाला एक महिलांसाठी म्हणजे ज्या विद्यार्थिनींसाठी आपल्याला एक वसतिगृहाची खूप मोठी गरज आहे. कारण जेव्हा मुलं ॲडमिशनला येतात ते पहिलं मुलांची तर कुठेही सोय होऊ शकते, पण मुली पहिल्या विचारतात का वसतिगृह आहेत का. आणि वसतिगृह पण नाही म्हटलं का ते दुसरीकडे ॲडमिशनला जातात. त्याच्यामुळे असाही प्रसंग आला का काही ॲडमिशन आपले रिक्त राहिले D.Pharmचे, B.Pharmचे, डिग्रीचे, डिप्लोमाचे. हा पण विषय आपल्याला आलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला पुढच्या येणाऱ्या कार्यकाळामध्ये एक मोठं वसतिगृह त्या ठिकाणी आपल्या कॅनडा कॉर्नरच्या कॅम्पसमध्ये आपल्याला उभं करायचं आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी कम्युनिटी हॉलची सुद्धा खूप मोठी गरज आहे. जेव्हा आपण कार्यक्रम घेतो, आज काय एवढी मोठी संस्था आहे, नामांकित आहे, एवढ्या मोठ्या माणसाच्या नावाने ती काम करते. आणि तिथं आम्हाला जेव्हा आम्ही जातो, आम्हाला एखादी मोठं कोणी अनेक मंत्री, संत्री, आमदार, खासदार अनेक त्याच्या ठिकाणी आम्हाला भेट संस्थेला देतात. पण अशा वेळेस आमच्याकडे संस्थेकडे एखादा मोठा हॉल अत्याधुनिक असणं गरजेचं आहे. तो हॉलसुद्धा आम्ही या कार्यकाळामध्ये करू. आणि एक वसतिगृहाची खूप मोठी नितांत गरज आहे. कारण आपला समाज कसा नांदगावचा माणूस आहे, येवल्याचा माणूस आहे, ते नाशिकमध्ये आले तर काय, त्यांना शिक्षणाची सोय नाही. ह्या संस्थेचे जे काही आपले धोरण होते, समाज धोरण, ज्यांनी संस्था सुरुवात केली, सांभाळली, मोठी केली, त्याच्यामध्ये अनेक लोकांचे नाव मग आपण बघितलं. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे या ठिकाणी दत्तू जायभावी होते,
सुदम बागुजी सांगळे वकील होते सिन्नरचे, प्रल्हाद पाटील कराड होते, हरिभाऊ धात्रक होते आणि एन एम आव्हाड होते. दिघोळे साहेबांच्या मंत्रिपदाचा मोठा फायदा संस्थेला, त्यांच्या राजाश्रयाचा, त्यांच्या मंत्रिपदाच्या आमदारकीच्या काळामध्ये संस्थेला झाला. आणि खऱ्या अर्थानं जे संस्थेचं जर वसतिगृह त्या काळात नसतं तर दिघोळे साहेब आणि आव्हाड साहेब घडूच शकले नसते. त्यांचं गाव तिकडं सिन्नर तालुक्यात जायगाव होतं, दिघोळे साहेबांचं आव्हाड साहेबांचं गाव सिन्नर तालुक्यात ठाणगाव होतं. आणि शैक्षणिक सुविधा त्या काळात नाशिकमध्ये राहायला कोणाकच जागा नव्हती. छोटे छोटे घरं होते आणि मुलांना शिक्षण देण्याची त्या ठिकाणी जागाच नव्हती. आपल्याला माहिती मंत्रालयामध्ये अनेक, तुम्ही जर कधी गेला तर वंजारी समाजाचे कोणी डेप्युटी सेक्रेटरी, कोणी सेक्रेटरी, कोणी उपसचिव आहे, अशा अनेक पदावर आपले लोक त्या ठिकाणी काम करतात. पण ते घडवण्याचं काम या क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेने केलेलं आहे. आणि म्हणूनच आज या संस्थेचं नावलौकिक या ठिकाणी मोठं झालेलं आहे. बरं, आपण तुमचं विजन मांडता आहात या ठिकाणी आणि निवडणूक लढवण्याबाबतची तुमची भूमिका मांडता आहात. मात्र संस्थेमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये कोणती कामं झालेली नाही आहेत आणि त्यासाठी पुढे कसे प्रयत्न सुरू असणार आहेत रखडलेली कामं मी करण्यासाठी? मगाच सांगितलं, नुसत्या बिल्डिंगी बांधून संस्थेचा विकास होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला व्यावसायिक शिक्षण आणण्याची गरज आहे. आणि व्यावसायिक शिक्षणामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला फिजिओथेरपीचं कॉलेज आणलं पाहिजे, आम्ही नर्सिंग कॉलेज आणलं पाहिजे, आम्ही DMLT कॉलेज आणलं पाहिजे, का जेणेकरून एक मुलगा 1-2 वर्षाचा कोर्स करेल आणि गावामध्ये जाऊन लॅब टाकेल आपली स्वतःची, 2-5 हजार सहज तो एका दिवसामध्ये कमवू शकेल. नर्सिंगला तर मुली तर खूप, त्यांना खूप ठिकाणी मागणी असते. मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये आता मल्टीनॅशनल हॉस्पिटल शहरामध्ये उपलब्ध आहे, परंतु आपल्या संस्थेकडे ती नर्सिंग कॉलेज पण नाही, DMLT नाही, फिजिओथेरपीची सुद्धा गरज आहे. आता ग्रामीण भागात बघतो प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी फिजिओथेरपी डॉक्टरची गरज असते आणि नेमकी ग्रामीण भागामध्ये फिजिओथेरपीचे डॉक्टर नाही. ही मोठी खंत आहे. म्हणून ह्या व्यावसायिक शिक्षणाला त्या ठिकाणी बळ देण्याची गरज आहे. आता तुमचं BA BCom BSc MA MSc हे शिक्षण हे काही आता फार म्हणजे हे होत चाललंय, म्हणजे कालबाई होत चाललंय. आणि अशा कालबाई शिक्षणावर मात करून आपल्याला जर संस्थेचा नावलौकिक मोठा करायचा असेल, संस्थाची उंची वाढवायची असेल, संस्थेला पुढे न्यायचं असेल, ज्या मागच्या समाज धोरणांनी संस्था सांभाळली, मोठी केली, तिला मूर्त स्वरूप देण्याचं काम आमचं येणारं संचालक मंडळ निश्चितपणे करेल. तुम्ही एक विजन घेऊन ही निवडणूक लढवत आहात, निवडणुकीला सामोरे जात आहात. तुम्हाला या निवडणुकीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।